नमस्कार माझ्या ट्रेडर्स मित्रांनो. बघूया की आजच्या मार्केटमध्ये मुवमेंट काय झाली आहे आणि उद्याच्या मार्केटसाठी कोणत्या लेव्हल्स महत्त्वाच्या आहेत. स्टार्टिंग आपण बँक निफ्टी पासून करूया की बँक निफ्टीची एक्सपायरी पण होते आज. तर बघा, मार्केट आज गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं की होतं की 53,936 खाली जर मार्केट सस्टेन झालं तर मार्केट डाऊन साईडला येऊ शकतं. पण मार्केट तिथं सस्टेन न होता तुम्ही बघा की ह्या ह्या लेवलच्या वरती जर मार्केट 53,992च्या वरती म्हणजे 54,000च्या वरती मार्केट सस्टेन राहिलं तर त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट होतं की 54,073 आणि दुसरं टार्गेट होतं की 54,162. आपण ज्या लेवल सांगितले होते की त्या ऍज इट इज असं फॉलो केलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया की निफ्टीमध्ये काय झालेलं आहे. निफ्टीमध्ये आपण सांगितलं होतं की जर समजा या लेवलच्या 24,875च्या जर मार्केट खाली राहिलं तर मार्केट डाऊन साईडला येईल आणि तुम्ही बघितलं की पहिली जी कॅन्डल होती मार्केटची एक मेजर सपोर्ट घेऊनच काय झालेलं की वरती गेलेलं आहे. तिथून मार्केट वरती आणि मी तुम्हाला सांगितलं की पहिलं टार्गेट काय याच्यावरती जर क्लोजिंग राहिली 24,914 तर पहिलं टार्गेट असणार आहे आपल्याला छोटं 24,964. त्यानंतर मार्केट परत तिथून व्यवस्थित आलं. परत एकदा त्याच लेवलचा सपोर्ट घेऊन हॅमर कॅन्डल बनवून परत मार्केट काय झालं की वरती गेलं. सेकंड टाइम आपल्याला दोन्ही पण आणि थर्ड टाइम काय झालं की तीनही टार्गेट्स आपल्याला हिट झालेले आहेत. आता बघूया की निफ्टी 50 मध्ये काय झालेलं आहे. मगाचा जो चार्ट होता तो फायनान्स निफ्टीचा होता. तर निफ्टी 50चा मध्ये काय झालेलं आहे. तर मार्केट ओपन झालं 15 मिनिट टाइम फ्रेम मार्केट ओपन झालं आहे इथे 9:15 आपण ज्या दोन लेवल्स दिल्या होत्या 25,000 जर समजा आपण काय सांगितलं होतं 25,900च्या जो खाली मार्केट सस्टेन झालं. बघा तुम्ही मागच्या वेळेस पण इथूनच मार्केट कंटिन्युअसली फिरते 2 आणि हे 3 त्यावेळेस तिथून पण ज्यावेळेस ब्रेक झालं त्यावेळेस तुम्हाला एक चांगली अशी मुवमेंट एक छोटंसं टार्गेट आपल्याला तिथं अचीव्ह झालेलं आहे. तिथं आपल्याला टार्गेट होतं एक 50 पॉईंटचं पण मार्केट जवळपास तिथूनच अप साईडला गेलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे काय की जर 25,926च्या वरती मार्केट सस्टेन राहिलं तर त्यावेळेस आपलं छोटंसं टार्गेट होतं 25,982 आणि दुसरं टार्गेट होतं 26,000. हे अशा आपल्याला तिन्ही ह्याच्यात आपल्याला लेवल्सने एकदम अॅक्युरेटली काम केलेलं आहे. आता उद्या 26 सप्टेंबर उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. तर बघूया की निफ्टीमध्ये काय लेवल्स आपल्याला मिळणार आहेत. तर हा निफ्टी 50चा चार्ट आहे. निफ्टी 50 क्लोजिंग दिली आहे 26,004. 26,004च्या वरती म्हणजे मार्केट ऑल टाइम हायला क्लोज झालेलं आहे. आता बघा उद्याच्या मार्केटसाठी पण सेम ॲज इट इज त्याच लेव्हल कशा काय वर्क होणार आहे. बघा उद्या काय उद्या आपल्याला मार्केटने ऑल टाइम हाय पाशी क्लोज दिले आहे म्हणजे 26,000च्या वरती. जर समजा 25,982च्या खाली जर मार्केट सस्टेन झालं तर पहिलं टार्गेट असेल 25,925 त्यानंतर 25,855 आणि त्यानंतर 25,728 आणि जर समजा मार्केट वर 26,057 पाशी जर मार्केट गेलं तर पहिलं टार्गेट आपल्याला असणार आहे एक शॉर्ट टाइमसाठी पहिलं टार्गेट असणार आहे 26,058 दुसरं टार्गेट असणार आहे 26,114 आणि तिसरं जे टार्गेट दुसरंच आपण पकडूया की दुसरं टार्गेट जे असणार आहे ही लेवल जर ब्रेक केली तर पहिलं टार्गेट असणार 114 त्यानंतर 256 आणि त्यानंतर लास्टला असणार आहे 26,372. हे अशा आपल्याला अपसाईड साठी 3 टार्गेट्स आहेत आणि बघूया की बँक निफ्टी मध्ये काय लेवल्स आहेत. मी बघूया की हे अपसाईड साठी आपल्याला अजून सुद्धा त्याच लेवल्स आहेत. मी आपल्याला उद्याच्या मार्केटसाठी एक लेवल बनलेली आहे. जर समजा डाऊन साईडला जर मार्केट यायचं म्हणलं तर बघा डाऊन साईडला या लेवल पासून 53,943 30च्या खाली जर मार्केट सस्टेन राहिलं तर पहिलं एक छोटंसं टार्गेट असणार आहे आजचा लो 53,786 53,635 आणि 53,367 आणि बघा अपसाईडला आपल्याला ही जर लेवल क्लोज केली कुठली 54,260 ची म्हणजे ऑल टाइम हाय त्याच्या अगोदर बघा जर समजा या लेवल पासून जर म्हणजे किती की 54,160च्या लेवल पासून एक शॉर्ट आपण टार्गेट ठेवू शकतो 54,246 मग त्यानंतर हे पहिलं टार्गेट आणि हे दुसरं टार्गेट आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजे 54,819 हे आपल्याला अपसाईड आणि डाऊन साईड साठी हे पहिलं हे दुसरं आणि हे डायरेक्ट 500 पॉईंटचं तिसरं म्हणजे कारण ऑल टाइम हायला मार्केट आहे.
फिन निफ्टी मध्ये काय लेवल्स आहेत? आता तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली असेल की फिन निफ्टीने सुद्धा ऑल टाइम हायला क्लोज दिलेला आहे. आणि आज मार्केटमध्ये तुम्ही बघितलं, मार्केट जरी डाऊन साईडला येत असलं ना जास्त प्रमाणात, तरी मार्केट काय होतंय की पुट साईडला प्रीमियम भरपूर कमी ह्याच्यात मिळाला जात आहे. ही एक गोष्ट मी आज ऑब्झर्व्ह केली. बघा आता, आपल्याला जर वरच्या लेवल्स माहित नसतील तर आपण डायरेक्टली कशाचा यूज करतो की पिव्होट पॉईंटचा. मी पण आता काय करतो की पिव्होट पॉईंटचा यूज करून मी अपसाईडच्या लेवल्स ड्रॉ करून घेईन. हे आपल्याला 3 लेवल्स आहेत आणि त्यानंतर ऑफ करूया. बघा आता, मी यांना कलर चेंज काय करतो, कलर रेड 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 करून टाकतो की जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी काय क्लिअर आउट समजल्या पाहिजे. हम्म. आता बघा, फिन निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 24,987. जर समजा 25,039 जर हाय ब्रेक झाला तर पहिले टार्गेट असणारे 25,114, दुसरं टार्गेट असणारे 25,158. आणि जर समजा 24,960 जर डाऊन साईडला क्लोज झालं, त्याच्या खाली जर मार्केट सस्टेन झालं तर 24,900, 24,876 आणि 24,810 हे आपल्याला डाऊन साईड साठी आपल्याला 3 टार्गेट्स आपल्याला मिळणार आहेत. पण अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आपण लाईव्ह ट्रेडिंग, काल आपला फर्स्ट डे होता आणि आज पूर्ण बारामतीमध्ये जरा लाईटचा इश्यू असल्यामुळे आपल्या फर्स्ट हाफ मध्ये म्हणजे 9:15 ते 11 मध्ये लाईटचा पूर्ण प्रॉब्लेम होता. मी इथून पुढे काळजी घेईन की जरी लाईटचा इश्यू जरी असला तरी मी लाईव्ह ट्रेडिंगला अवेलेबल राहील. तुमचा कायम असा सपोर्ट राहून द्या. थँक्यू.